मला माहिती आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची जसे की बटाटा भजी, कांदा भजी, पालक भजी, मेथी भजी अशी वेगवेगळ्या प्रकारची भजी नक्कीच ट्राय केली असाल. पण तुम्ही कधी ही स्टफ मिरची भजी ट्राय केली आहे का? नसेल केली ना तर नक्की ट्राय करा. खूप छान होते. वरतून अगदी कुरकुरीत आवरण, आतमधून अगदी सॉफ्ट अशी बटाट्याची स्टफिंग आणि चवीला अप्रतिम अशी मिरची भजी नक्की ट्राय करा. चला तर फटाफट बनवायला सुरुवात करूया. मी इथे घेतलेली आहे ही हिरवी मिरची. तर ही मिरची तुम्ही फ्राय करून खाल ना तरीसुद्धा अगदी छान लागते. तर सगळ्यात आधी हिरवी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आणि सेंटरला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं, म्हणजे आतमधल्या ज्या सीड्स आहेत ते इझिली रिमूव्ह करता येईल आणि भजी जी आहे ती तिखट होणार नाही. तर अशा पद्धतीने मिरचीमधील सर्व सीड्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता इथे पॅन मी गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये घातलेला आहे 2 टेबलस्पून ऑइल, त्यामध्ये हाफ टेबलस्पून जिरे, एक फाईनली चॉप केलेला कांदा, 2 ते 3 हिरवी मिरची तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून झालं की यामध्ये ॲड करायची हाफ टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर आणि बॉईल करून घेतलेले 2 बटाटे आणि थोडेसे इथे हिरवे वाटाणे ॲड केलेले आहेत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये ॲड करायचे आहे थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर स्वादानुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली 1 शिमला मिर्च, 1 टोमॅटो, 1 कांदा. याची क्वांटिटी तुम्ही आवश्यकतेनुसार घ्या. त्याचबरोबर थोडीशी धनिया पावडर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की याला 1 मिनटापर्यंत असंच मंद आचेवर शिजवून घ्यायचं. शिजून झालं की ही जी स्टफिंग आहे थंड करून घ्यायची आणि मग हातावर याला मिरचीमध्ये आपल्याला भरायच्या आधी याला असा शेप देऊन घ्यायचा, म्हणजे स्टफिंग मिरचीमध्ये अगदी परफेक्टली स्टफ होईल, अजिबात इकडे तिकडे होणार नाही. तर मिरचीला आधीच आपण कट करून घेतलेलं होतं. ही स्टफिंग त्यामध्ये व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पनीरची स्टफिंगसुद्धा यामध्ये स्टफ करू शकता, अगदी छान लागते चवीला. तर हे व्यवस्थित असं मिक्स झालं की अशा पद्धतीने याला छान असं प्रेस करायचं, म्हणजे स्टफिंग अजिबातच बाहेर येणार नाही. आता सर्व मिरचीमध्ये मी स्टफिंग भरून घेतलेली आहे. आता ही मिरची आपल्याला डीप करण्यासाठी इथे बनवायचं आहे बेसनाचं बॅटर. तर इथे मी 2 कप एवढं बेसन घेतलेलं आहे. बेसनामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, थोडीशी हळद, हाफ टेबलस्पून ओवा, थोडीशी इथे जिरेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता हे जे मिक्सचर आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर रेडी करायचं. मिरची छान अशी डीप होईल अशा पद्धतीचं. तर इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करून असं हे बॅटर रेडी करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्या बॅटरमध्ये अजिबातच आपल्याला इथे सोडा घालायचा नाही. सोडा घातल्याने काय होईल ना, मिरचीमध्ये रेड रेड असे बबल्स येतील आणि मग ती भजी जी आहेत ना ती दिसायला छान दिसणार नाही. तर हे बघा अशा पद्धतीने आपलं जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे. आता हे जे बॅटर आहे ना ती मी इथे अशा भांड्यामध्ये काढून घेतलं, म्हणजे मिरची जी आहे ना ती व्यवस्थित डीप करता येईल अशा पद्धतीने. तर मी इथे मिरची जी आहे ती अशी डीप करून घेतलेली आहे. इथे मी कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल चांगलं गरम झालं की मगच यामध्ये ही मिरची फ्राय करायला घालायची आहे. तर इथे मी अशा पद्धतीने 3 मिरची ॲड केलेली आहे आणि छान असं आपण याला फ्राय करून घेणार आहोत मीडियम आचेवर, म्हणजे अगदीच लो फ्लेमवरसुद्धा फ्राय करायची नाही आणि अगदीच हाय फ्लेमवरसुद्धा मिरची फ्राय करायची नाही. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग ही मिरची कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायची. तर अशी गोल्डन कलरची होईपर्यंत चांगली फ्राय करून झाली की मिरची अगदी कुरकुरीत होते, अगदी छान होते चवीला. आणि या मिरचीसोबत मी इथे सर्व केलेली आहे पुदिना चटणी. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.